आज आपण झटपट कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट टॅमॅटो राईस कसा बनवायचा ते पाहतोय आहोत. तर त्यासाठी इथे मी एक कांदा बारीक असा स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे, 2 टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत, कढीपत्ता थोडा घेतलेला आहे, हिरवी मिरची या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आपल्याला जिरे लागेल आणि खडा मसाला, 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, विलायची घेतलेली आहे, 1 हिरवी आणि 2 मिरी घेतलेली आहेत. इथे मी इंद्रायणी तांदूळ 1 फुलपात्र घेतलेला आहे, थोडासा हिंग लागेल आपल्याला आणि तेल लागेल. सर्वात अगोदर इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत, हिरवी मिरची घालून घ्यायची आहे, ते खडे मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आपल्याला लगेचच घालून घ्यायचा आहे. आपली कढई छान अशी गरम झालेली आहे, त्यामुळे आपल्याला हे पटापट असं घालून घ्यायचं आहे. आणि कांदा आपण छान असा गॅस बारीक केलेला आहे, बारीक गॅसवरती छान असा परतून घ्यायचा आहे. रोज रोज भात वरण पण खाण्याचा कंटाळा येतो, त्यासाठी आपण भाताचे वेगवेगळे प्रकार नेहमी ट्राय करतच असतो. इंद्रायणी इथे मी तांदूळ घेतलेला आहे, याची चव खूपच छान अशी लागते इंद्रायणीची. इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला टॅमॅटो हे घेतलेले आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. हिंग टाकायचे विसरले मी, हिंग थोडासा टाकून घेऊयात आपण. व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे आपले कांदा टॅमॅटो मऊसूत असे छान परतून झालेले आहे, पाहू शकता इथे तुम्ही. आता आपण यामध्ये हे स्वच्छ धुतलेले तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस इथे मी मोठा करते, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे मी 1 फुलपात्र तांदूळ घेतलं होतं, त्यासाठी इथे मी 1.5 ग्लास पाणी घेणार आहे. कुकरला जर लावणार असाल तर मग एक फुलपात्राला 1च ग्लास पाणी लागतं आणि वरती जर असं शिजवणार असेल तर 1 फुलपात्रासाठी 1.5 ग्लास पाणी बरोबर अगदी पुरेसं होतं. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ अगोदर मी घातलेलं नव्हतं, त्यासाठी आता मी मीठ घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व. आता याला छान अशी एक उकळी येऊ देऊयात आणि आपण गॅस आपला बारीक करूयात. उकळी आलेली आहे, आता आपण हे मिक्स करूयात आणि आपण गॅस आता बारीक करूयात. इथे बारीक गॅसवरती आपण हे शिजवून घेऊयात. टॅमॅटो राईस छान असा बनून तयार झालेला आहे.